जय जय विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर महाराज की जय। रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलास झणे नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलास झणे अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलास झणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर दबंग गाथेतील 4092 भंगापैकी 2167 नंबरचा 4 चरणांचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर तुकाराम महाराजाच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या निर्वाण गतीचं यथार्थ प्रतिपादन पारदर्शी तत्वाचं दिग्दर्शन करणारा असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे. कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतरव्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्वतेतून ते अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या संस्थापनेतून त्या संस्कारातून आणि त्या परंपरेतून गेली 750 वर्षापासूनची दिव्य परंपरा वारकरी संप्रदायाची काल आपण त्याच्यावर चर्चा केली. ती देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार, नंतर शुकाचार्य आणि त्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजपासून आस्था गायत ही परंपरा चालू आहे. फळ परंपरा जुन्या लोकांना माहिती आहे, बरेच जण कन्फ्यूज झाले असतील की विठ्ठल कसं काय नाही. गुरुवर्य किसन महाराज साखरे साधकाश्रमानंदी देवाची त्यांच्याद्वारे गुरुमंत्र घेऊन तिथे काही प्रक्रिया ग्रंथाचं माझं अध्ययन. अगोदर मी वारकरीच होतो, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. अगोदर 2003 ते 2006 मी आळंदीचा पाईक निष्ठावान वारकरी आहे. महाराजांचा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर मग वृंदावनला आहे. अटल्ला चुंगी गीता अविनाशी आश्रम राजेश्वर रामायणी जीच्या द्वारे स्थापित तो आश्रम है, जिन्होंने बड़ी सुंदर चौपाइयाँ गाई रामायण की. सीताराम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मन भावन पुन पुन कीर्तन हो सुनि सुनाई हिय के प्यास बुझतन बुझाई. राजेश्वर रामायणी ब्रह्मलीन होऊन गेले, त्यांच्याद्वारे स्थापित तो आश्रम आहे. आपल्याला माहिती असेल नाही असेल मला माहिती नाही. गुरुवर्य किसन महाराज साखरे, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे एवढं विद्वान सध्या महाराष्ट्रात कोणीच नाही. हम खुद को नसीबवान समजते की उनके चरणों की हम धूल है. तिथे राहून महाराजांची सेवा करण्याचं योगन. त्यामुळे वारकरी तत्वाचं जास्ती मी विद्यार्थी आहे, पण काही 2-4 तुटके फुटके शब्द प्राप्त आम्हाला झाले. त्या निमित्तानं ही चालू असलेली परंपरा, गावात चालू असलेली श्री शिव महापुराण कथा, त्याचंही निमंत्रण गावकऱ्यांनी मला दिलं. मी काही फार मोठा बाबा नाही. मी माझ्या नावासमोर महाराज लावलेले नाही, विनोद कृष्ण शास्त्री लावलेले. कृष्ण शास्त्री 7 वर्षाचा कोर्स वृंदावनला केला, डिग्री दिल्या जाते आमच्याकडे. आणि
गावावाल्यांनी ते शिवमहापुराण कथेचं निमंत्रण दिलं आणि त्यामध्ये ज्या दिवशी ही तारीख घ्यायला आले त्याच दिवशी म्हटले महाराज वर्ष श्राद्धाचं कीर्तनही आहे. म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करू करण्याचा जसा जमेल तसं. मला काही फार जास्ती येत नाही, पण बघू जसं भगवंत करून घेईल तशा पद्धतीने. जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थ प्रेमी, माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले, गणमान्य कीर्तनकार आणि समस्त टाळकरी आपल्या चरणामध्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कारण वारकरी नियम आहे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एकात्या वासोनी पांडुरंगा, आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव अनिकासी, शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन. 154 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी ग्रदभंग गाथा. कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे. वैकुंठवासी कैलासवासी नंदू अण्णा द्वारका अंधारे शोकाकुल परिवार. लौकिकदृष्ट्या जर का विचार केला तर गेलेल्या माणसाचं दुःख अजन्म परिवाराला आहे, पण आध्यात्मिकदृष्ट्या जर का विचार केला तर मंदिरामध्ये त्यांना देवाची आज्ञा झाली. चालू शिवमहापुराणाच्या भंडाऱ्याच्या नंतर त्यांचं स्वर्गारोहण कैलास गमन झालं आणि आपण शिवमहापुराणामध्ये त्याचं श्रवण केलं आहे की देवराज ब्राह्मण असेल, बिंदुल चंचुला असेल, भागवतातला धुंदुकारी असेल, श्रीमद भागवतोख्योय प्रत्यक्ष कृष्ण ऐवही स्वीकृतोसी मयानाथ मुक्त्यर्थ्यम भवसागरे. 6:30 अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 30 श्रीमद भागवत महात्म्य. नुसतं श्रवणानं माणूस तरतो, पण ते श्रवणही तशा पद्धतीचं असलं पाहिजे. शुद्ध अंतकरणातनं भगवंताचं कथा कीर्तन श्रवण केलं पाहिजे. नियमानं या सगळ्या गोष्टी केल्या असेल, नियमानं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता आम्ही आहोत वारकरी. एखाद्याला वाटलं असेल वारकरी आहेत पण तंतोतंत काकड्याचे 65 अभंग आम्हाला म्हणावंच लागतात, कारण साखरे संप्रदायाचा आमचा नियम आहे. वंदे संबादिनाथम विकसित रदितदम छात्र मत्स्येंद्रनाथम गोरक्षम तस्य शिष्यम कहिनी अपिचितम. हे लक्षात घ्या. परंपरेला महत्त्वाचं, पण विषय वृंदावनचा आमचा आहे. आम्ही तिकडे राहतो म्हणून ती परंपरा आमची जास्ती. पण कीर्तनामध्ये असताना ह्या धोतर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी कीर्तन वर्ष श्राद्धाचं आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे काय याचा जर का थोडासा विचार केला तर श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धेनं पूर्वजांच्या निमित्तानं वैदिक धर्माच्या आश्रयानं आजचा विधी करतो, म्हणजे ब्राह्मणाच्या द्वारे पिंडस्थ पितराह घरी चालू असेल ते आता चंदनम स्वदाह तिलोदकम यवोदकम स्वदाह. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध, आणि तर्पण जे केलं जातं त्याला म्हणतात तर्पण. पितरस्तृप्त्यंताम अमोधस्तृप्त्यंताम मोधस्तृप्त्यंताम याला पाहिजे श्रद्धा. पण झालंय असं आता सध्या कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये जमाना हायटेक असल्यामुळे लोकांजवळ कथा कीर्तन ऐकायला वेळ नाही, श्रवणा पुराणाचं वेदाचं अध्ययन करायला वेळ नाही, आणि मग त्यांची श्रद्धा केव्हा वाढणार आहे. वर्णन आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. येते वाटे गोड हा पुढे यमदंड यमदंड पुढे यमदंड पुढे यमदंड. मारती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारती तोडी ती झोडी
यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर. आरती सोडिते सोडिते निष्ठुर हरी बोल. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहु आहे. यमाचे किंकर बहु आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. 440. आत्ता जे प्रमाण दिलंय बाबा, अभंगाचा नंबर 440, 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंगाचा. सविस्तर चर्चा करायची असेल तर श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 5 मध्ये 28 गाड्या सांगितल्या आहे. त्याला पापाच्या गाड्या असं म्हटलं आहे. या नरदेहाला आल्यानंतर माणसाला 2 बसस्टँड मिळतील. एक बसस्टँड आहे पापाचं, जिथून 28 गाड्या सुटतात, आणि एक बसस्टँड आहे पुण्याचं, जिथून 7 गाड्या सुटतात. पुण्याचं बसस्टँड मोक्षाची गाडी 1, विष्णूची भक्ती केली तर वैकुंठाची गाडी 2, शंकराची भक्ती केली तर कैलासाची गाडी 3, गणपतीची भक्ती केली तर गणेश लोकाची गाडी 4, देवीची भक्ती केली तर मणिद्वीपाची गाडी 5, गाईची भक्ती केली तर गोलोकधाम 6, आणि सायुज्य निष्कांचन भक्ती जर का केली. नरकाच्या गाड्या, पापाच्या गाड्या म्हणजे त्याला भागवतामध्ये किंवा गरुड पुराणामध्ये 28 नरककुंड असं म्हटलंय. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रबण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पस्वरमी 12, वज्रकंटक शालमली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सार मेयादन 19, अभिची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27, शुचिमुखम 28. हे 28 नरककुंड आहेत. पूर्ण नरककुंड सांगायला वेळ लागेल, 2 तासही पुरणार नाही. जे लोक नुसतं धन जमवतात म्हटले, पूर्वजांचा उद्धार करत नाही, धर्मामध्ये खर्च करत नाही. धनेन किम यण्यम ददातु नाश्नुते महत्. सुभाषितकार ने कहा, उस धन का क्या उपयोग जो धन धर्म में खर्च न किया जाए, भुगता न जाए और दान न किया जाए. आग लगा दो ऐसे धन को प्यारे. क्या बेमतलब. जे लोक नुसतं धन जमवतात बाबा, भागवतात कदरिया ब्राह्मणासारखं धनावर धन, धनाचे 14 अंडे, बायकाला पोराला वर्गणी दिली नाही, जळून गेलं, भीक मागायला लागलं. तर शुलवेध नावाचा नरककुंड आहे. जे लोक धन जमवतात माऊल्यांनो, पण धन खर्च करत नाही, त्याचा उपयोग करत नाही, असे जे लोक आहेत म्हटले त्यांना कृपणवृत्ती असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. असे जे लोक आहेत अशा लोकांना शुलवेद नावाचा नरककुंड. म्हणजे शुलवेद म्हणजे काय लक्षात घ्या, मोंढ्यामध्ये जसं एखादा हमाल दाभणीमध्ये सुतळी ओवतो आणि दाभणीमध्ये सुतळी ओवून पोते टाचतो, तसं मेलेल्या माणसाला टाचून काढतात बाबा. आणि मरत नाही काय माणूस? नाही ना. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. 2:23 श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवो जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्ये अर्थेन त्वं शोचितुमर्हसि. 2:27 अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवत गीता. जो भी कुछ करना है वो मरने से पहले ही करना है, बाद में फिर पता नहीं. आनी शरीर जाता आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वाझून जावे पंडू कुमरा. नाना अध्याय नंबर 2 ओबी नंबर 136 ज्ञानेश्वरी. ओबी नंबर 136 अध्याय नंबर 2 महाराज ज्ञानेश्वरी. उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जयसे परिभ्रामेगा. 159 ओबी नंबर अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 2 ओबी नंबर 159.
59 विठोबा रखुमाई जय हो रखुमाई हो रखुमाई हो रखुमाई हे जे दिसतंय म्हटलं हे नाचणार. जे काही प्राप्त करायचंय ते जिवंतपणीच. काही काही लोक काय करतात, इथं चांगलं आहे, बोधेगावला नमन आहे, पित्रांचं ऋण व्यक्त करतात. पण बरेच लोक आपण कलियुगामध्ये पाहतोय ना, खरं सांगा, खोटं असेल तर मला खरं सांगा तुम्ही, आई वडिलाला लोक सांभाळत नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माऊली तो सध्या जगामध्ये. आणि लक्षात ठेवा, जे लोक आई वडिलाला त्रास देत असतील ना, त्यांना सुद्धा तेच आहे. ए यथामा प्रपद्यंते तामस्तथैव भजाम्यहम. लटका तुका लटक्या सवे लटके भावे वर्तत. आज तुमको, आज उनको है तो कल तुमको है. जशाच तसं म्हणतात याला. म्हणून सत्कर्म हे वर्षश्राद्धाचं कीर्तन, शिवमहापुराणाची कथा, पिंडदानाचा कार्यक्रम हे सत्कर्म आहे. सत्कर्म सूचको नूनम शुकं वाच. सत्कर्म सूचको नूनम ज्ञानयज्ञम श्रुतो बुधे. श्रीमद भागवता लाप सतु गीत शुकादिभी. 3:60 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 60 श्रीमद भगवत महात्म्य. भागवत सुनने जैसा और सिर्फ सुनने जैसा यथार्थ अधिकारी जिन्होंने कोर्स किया है, अध्ययन किया है, कड़ी मेहनत की है, आचरण से चलते हैं. त्रिकाल संध्या वारकर यांची काय ज्ञानेश्वरी गाथा आणि एकनाथी भागवत आणि काकडा हरिपाठ हे पंचलक्षण आहे कीर्तनकाराचे. मी कीर्तनामध्ये आमच्या महाराजांनी मला सांगितलं होतं, गोरबडिया साखरे महाराजानं, वारकरी कीर्तनकाराला जवळपास 35 विषयाचा अभ्यास पाहिजे. वारकरी कीर्तनकाराला 35 विषयाचा अभ्यास पाहिजे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, ज्ञान 11, वास्तू 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संतलीलामृत 23, संतांची चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत, अनुभवामृत 32, गायन 33, पावल्या 34, भारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार टू यू नो माय डिअर. हे म्हणून एखाद्याची परंपरा जाणून घेतल्याशिवाय लगेच आपण कधीच कमेंट करायची नाही. लक्षात ठेवायचं, बघायचं कोण आहे, कुठून आलाय, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा 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 विठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई हा 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 ठोबा रखुमाई. जय 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 ठोबा रखुमाई हा हा ठोबा रखुमाई. हा देह मी आलाय, किती दिवस राहतो, प्रमाण यथार्थ आहे बाबा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कशाचा? जगतोय का जातोय म्हणून. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य म्हणजे या शरीराला, शरीररूपी आयुष्याला कोण खातंय? काळ खातोय म्हटलंय. अभंगाचा नंबर बाबा 2523. आत्ता जे प्रमाण दिलंय 2523 बरं का. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा. कालव्याल मुखग्रास कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलंकीरेण भाषितम. पान नंबर 1 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 11 बरं का माऊल्यांनो. पान नंबर 1 अध्याय नंबर 1 आणि श्लोक नंबर 11 श्रीमद भागवत महात्म्य. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. कलियुगानं काळाचं रूप धारण केलंय आणि काळरूपी कलियुगानं मनुष्य मात्राला भक्षण करण्याकरता, काळ काही आपल्यावानी डाळबट्टीन लसण कांदा तर्रीन ग ग ग नाही ना, ते आपलं आहे ते तर्री वाडा म्हणून. काळ तर्री खात नाही,
डाळबट्टी खात नाही, तुम्हाला आम्हाला खातो, आपल्याला मजा वाटते 51, 52, पण अरे काही उपयोग नाही म्हटले. जे लोक म्हणाले ना मी करीन करीन ते विसरले, मी मरीन मरीन. तुकाराम महाराज म्हटले अरे बाबा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून एक काम करा, जाणारे जाणारे त्यासी काळोबा खाणारे. वा वा क्या बात. त्यासी काळोबा खाणारे, त्यासी काळोबा खाणारे. त्याची काळोबा वा सुंदर प्रमाण दिलं माऊलींनी. देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल कारे, नुमजसी दगडा कैसे हत्ती घोडे वाला डोंडे बालस्ती सुपती जरा आलिया फजिती. 2447. तुम्ही जे प्रमाण दिलं त्या अभंगाचा नंबर, महाराजांनी जे प्रमाण दिलंय त्या अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये आहे 2447. ठोबार खुमाई पार कुमाई, ठोबार खुमाई, पार कुमाई, ठोबार खुमाई, पार कुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार खुमाई, पार कुमाई. एकंदरीत ही सगळे प्रमाण काळावरती आपल्याला ज्याचे गर्जती पबाडे कळी काळ पाया पडे 1632. काळावरती भरपूरच प्रमाण उपलब्ध आहे, नाही असं नाही. परंतु तुकाराम महाराज या अभंगाच्या विशेष रूपानं रूपक करतात. अभंगाचं लघुकाय अभंग आहे, गुरुवर्य साखरे महाराज सांगतात. गाथ्याचा जर का विचार केला तर असं लक्षात येईल काही अभंग हे अतिकाय आहेत, काही अभंग हे लघुकाय आहे आणि काही दीर्घकाय अभंग आहेत. अभंगाची एक मेथड असते गाथ्यामध्ये, गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात. लघुकाय अभंग आहे आणि या लघुकाय अभंगाचं रूपक करून तुकाराम महाराज व्याकरणाच्या परिभाषेमध्ये अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणामध्ये जो अभंगाचा उत्तरार्ध आहे पतंग शब्दाला संकेतार्थी क्रियापद संबोधतात. तुकाराम महाराज या नरदेहाला पतंगाची उपमा देतात. पतंग म्हणजे जुन्या काळामध्ये आमच्या माता माऊल्या जेव्हा लाईट ज्या काळात नसेल त्या काळामध्ये चिमणी लावायच्या आणि त्या चिमणीमध्ये रॉकेल असायचं. चिमणीची एक डब्बी असायची, बरोबर आहे, चिमणीची डब्बी असायची, त्यामध्ये रॉकेल असायचं आणि वरतून एक झाकण असायचं त्या चिमणीच्या डब्बीला लावायला. आणि त्या वरच्या झाकणाला एक छिद्र असायचं आणि त्या छिद्रामध्ये अशी एक कपड्याची चिंधी वातीसारखी बुडवून भिजवलेली असायची आणि वरती काढलेली असायची आणि त्याला आग काडीनं पेटवलेलं असायचं रात्री. आणि मग सकाळपर्यंत ती चालेल अशा स्थितीमध्ये माता माऊल्याला गणित त्याचं असायचं. त्याच्यावरती जे आहे ना त्याच्यावरती एक भुंगा यायचा, त्याला पतंग असं म्हटलेलं आहे. रंगी रंगी रे श्री रंगे. बघा कशाची उपमा देत आहेत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात जो आया है उसे जाना ही पडेगा. जो आया है आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे. अरे देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला रे. जो आज आलाय ना त्याला उद्या का होईना परवा का होईना. येथे नाही ओरो आले अवतार, येथे नाही ओरो आले अवतार. ये रले पवग देवकी ये रले पवग देवकी. नाही उरा क्या बात है, वाह वाह. आले अवतार, येत नाही उरा आले अवतार. ये रटे बाबू टाळ टाळ हा. येत नाही उरो आले अवतार. येथे नाश बोलो आले अवतार. येथे नाही उरो आहे अवतार. येथे नाश बोलो आले अवतार. येथे नाश बोलो आले अवतार. ये रंगे पागल देवकी. ये रंगे पागल
अवतार येते पामर जीव थोडे. जीव किती? हा, तर तुकाराम महाराजांना असं सांगायचंय, 24 अवतार आहे भगवान विष्णूचे, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. 285 अभंगाचा नंबर. दश अवतार वारकरी मालिकेमध्ये गाथ्यात, देवी भागवतामध्ये 24, भागवतामध्ये 22 आणि विष्णुपुराणामध्ये 31. कोणताच अवतार दत्तात्रयाला सोडून राहिला नाही म्हटले. तर माणसाचं काय आहे, ऋग्वेदानं सांगितलं नमे मृत्यू शंका. जो जन्माला आलाय त्याला मरावंच लागतं. एका नाण्याच्या दोन बाजू आहे, जन्म आणि मृत्यू. आणि माणूस जन्माला आल्यानंतर मरायच्या आधी जे जीवन जगतो म्हटले, नीट ऐका, माणूस जन्माला आल्यावर मरायच्या आधी जो जीवन जगतो ना, त्याचंच नाव आहे, उसी का नाम है जिंदगी, उसी का नाम है जीवन. आणि त्या जीवनामध्ये फक्त माणसाला कर्म करायचं असतं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. फलकी चिंता मत कर, बस कर्म कर. आणि मग त्यामध्ये तो जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे कर्म करेल ते कर्मच त्याच्यासोबत जाणार आहे. त्याचेही दोन प्रकार एकनाथ महाराजांना एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले अयसे किती हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिपाठामध्ये दिव्य सिद्धांताचं दर्शन करवतात. आणि एकनाथी भागवतीमध्येही महाराज सत्कर्म आणि दुष्कर्माची व्याख्या करतात. सुकृत, एकनाथी भागवत, सुकृत दुष्कृत समान समिते, समान समी ते पाविजय कर्म भूमी तेची पडे विषयगामी ते स्वर्गिका नरगी. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 226 आणि 227. एकनाथी भागवत अध्याय नंबर 2 ओवी नंबर 226 27. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देह हो, तयाची या प्राप्तीचा संभव हो, तो अभिप्रावो दुर्गम. खूप मेहनतीनं हा देह भेटला म्हटले महाराज. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतु कृत मोहमदांधकारम नाशम विदाय हि तदोदयते विवेक. यद्दर्शनंच विनिहंत शुभानि सद्यश्रेयस्तनोति भवद दुखद वादितानाम निश्चय मुख गीत कथैकपाणा प्रेम प्रकाश कृते शरणंगतोस्मी. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 75 आणि 76. श्रीमद भागवत महात्म्य शुक उवाच. श्लोक नंबर 75 आणि 76 श्रीमद भागवत महात्म्य. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये टीका करतायत. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 ओबी नंबर 354 ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. भाग्याची या भडसे, उद्यमाचे निया मिसे, समृद्धी जात आपेसे, घर रिघे. 354 ओबी नंबर. तुकाराम महाराजाचं प्रमाण, भागवतातलं प्रमाण पाहिलं, ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलं. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय बेटी कोरण पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. 483 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर 483. ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायाचा नंबर 6 आणि नंबर 354 आणि भागवतामध्ये श्लोक नंबर 75 आणि 76. तंतोतंत पाठांतर श्वासाश्वासामध्ये ज्याचं वाङ्मय आहे, गुरुवर्य कुरेकर बाबा म्हणाले होते, श्वासाश्वासामध्ये ज्याला वाङ्मय आहे तोच खरा वारकरी. बाकी काय विडोबार कुमाई अनेक जन्माच्या पुण्य संचयानंतर दुर्लभ अशा मनुष्याचा देह मिळाला. नुसता मिळाला नाही तर संतांची कृपा झाली. म्हणून संतांची कृपा झाल्यामुळे आपण वारकरी पिंडात जन्माला आलो. आणि वारकरी पिंडामध्ये जन्माला आऊन आपला माथा त्यांच्या चरणामध्ये ठेवल्यामुळे आपला तमरूपी मोह आणि मदरूपी अज्ञान अंधकाराचा नाश झाला आणि अध्यात्मरूपी विवेकाची ज्योत आपल्यामध्ये पेटली. म्हणून आपण सत्कर्म करतोय. सत्कर्म जर का केलं तर गोलोकधामाची गठडी बांधाल, आणि दुष्कर्म जर का केलं तर नरककुंडाची गठडी बांधाल. आणि म्हणून जन्माच्या आधी हे जे काही आपण करतो हे आहे सत्कर्म. भागवताच्या ज्ञानेश्वरीच्या अनेक एकनाथी भागवताच्या संदर्भ आपण पाहिले. मग तुकाराम महाराज म्हणतात, हा जो नरदेहाला आलेला जीव आहे, हा जो याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया. 762 अभंगाचा नंबर. जन्म जसा गोड झाला, एक पाठ 17 ठिकाणी करतात मायबाप. पोरग झालं हो, तसं मरताना लोक का बरं रडतात? मरणही गोड झालं पाहिजे. अरे पण मरण जर का गोड करायचं असेल तर जीवनामध्ये सत्कर्म आवश्यक आहे. आणि ते सत्कर्म देवाबद्दल, गुरुबद्दल आणि पित्रांबद्दल असली पाहिजे. कारण की पित्रांचा क्रम गरुड पुराणामध्ये असा सांगितलाय. माझ्या शब्दाकडे जरा नीट लक्ष द्या, लिसन केअरफुली. जिवंत माणसाला जीवात्मा असं म्हणतात. काय म्हणतात? जिवंत माणसाला जीवात्मा असं म्हणतात. तो जेव्हा अंतिम श्वास घेतो आणि त्याचे अंतिम संस्कार केले जातात गोत्रजांच्याद्वारे, म्हणजे यथार्थ अधिकारी जो पुत्र वगैरे असेल गेलेल्या माणसाचा, तर अग्निडाग द्यायला दिला जातो. तर मरण पावल्यावर त्या माणसाला प्रेतात्मा असं म्हणतात. मरण पावल्यावर 13 फिटोपर्यंत गंध मोकळं होईपर्यंत मारुली विडा जाऊ तर ते प्रेतच राहतंय. बरोबर आहे? प्रेतच राहतं. हां, चला. प्रेत राहिल्यानंतर मग पहिल्या वर्ष श्राद्धाच्या आधी 6 मासे वळवणं गरुड पुराणामध्ये. सपिंडी म्हणजे भरणी श्राद्ध.
म्हणजे मेलेल्या माणसाचं भरण त्याच्या आधी मेलेल्या बापामध्ये आजामध्ये आणि पंजामध्ये टाकायचं. पितामह प्रपितामह वसुरूपानाम रुद्ररूपानाम आदित्य रूपानाम. म्हणजे मेलेल्या माणसाचं भरण कोणात टाकायचं, त्याच्या मेलेल्या बापामध्ये आजामध्ये पंजामध्ये. भरणी श्राद्ध वेदाच्या परिभाषेमध्ये आणि गरुड पुराणाच्या परिभाषेमध्ये सपिंडी. गेलेल्या माणसाला पिंड म्हणतात आणि याच्या आधी जे पिंड गेलेले असतात ते बिन पिंड असतात. मग या पिंडाला त्याच्यामध्ये मिळवायचं. मग हे बनतात पित्र. पण पित्र जरी बनले तर वर्ष श्राद्धाच्या आधी पित्र जेवू घालता येत नाही. क्रम लक्षात आला ना. तेरसं फिटलं प्रेतच आहे. 6 मासे वळवले पित्र झाले आणि मग पहिल्या वर्ष श्राद्धाला आपल्या घरी येतात आणि जेवण करतात आज. आणि पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्यांचा रस्त्यानं प्रवास झालेला असतो. 16 नगरं लागतात रस्त्यानं. अशी पत्रबन पाप केलेलं असेल तर अंग वगैरे छेदल्या जातं. खाली तांब्याच्या पत्राचं मैदान असतं म्हणून छत्रोपानं चप्पल दान दिल्या जाते. गरुड पुराणामध्ये तांब्याच्या पत्राचं मैदान आहे. रोड खालून आग त्याला भडकवते. वरतून त्याला सूर्याची किरणं लागतात म्हणून छत्री वरच्या किरणापासून वाचायला. खाली चप्पल अशी पत्रबन. शर्ट दान वगैरे दिलं जातं. चटई दान दिली तर बसल्या जातं. पलंग दान केलं तर घोड्यावर बसून जातो माणूस. घरदान जर का केलं तर विमान. वर्णन आहे हो असं. हे वर्णन आहे. हे सत्कर्म करण्याकरता म्हणून तुकोबाराय सांगतायत. नुसतं मेल्यावर श्राद्ध घालून फायदा नाही. जिवंतपणे तुम्ही खरं सांगा. इथं किती जण ह्यो माथा आपल्या आई वडिलाच्या चरणावर टेकवतात. अहो कलियुगामध्ये सगळे लोक आम्ही पाहतो रडायला लागले. लोक आई वडिला. आमचे वृंदावनामध्ये अनिरुद्धाचार्य 3000 बायांना सांभाळतो. एक बेशर्म गया वहाँ पर अपनी माँ को लेकर के. बड़ा बेशर्म था. महाराज जी मैं हमारी माँ को छोड़ने के लिए तुम्हारे पास में ला जाऊँ. क्यों भैया? माँ की और बीबी की नहीं बनती. तो महाराज बोले तेरे माँ की और तेरी बीबी की नहीं बनती तो तेरे बीबी को ला करके छोड़ यहाँ पर वृद्धाश्रम में. हम तेरे बीबी को भी संभालेंगे. नहीं नहीं बीबी तो मेरी है. अरे बेवकूफ माँ भी तो तेरी है. नहीं माँ भी तो मेरी लेकिन माँ बूढ़ी हो चुकी है. तेरा भाई मेरा भाई भी बेशर्म है. वो कहता है बागबान खेलेंगे. बागबान. बागबानमध्ये नाही का अमिताभ बच्चनला केलं होतं तसं त्या पोरानं 6 महिने इकडं माय आणि बाप तिकडं. उदाहरण याच्यामुळे दिलं मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून. अरे काय जन्मजन्मी दिला. त्या जन्म देण्याला आपण सांभाळत नसू तर काय आपण अध्यात्मशास्त्र जाणलं हो. काय जाणलं याच्याबद्दल आपण. तुकाराम महाराज म्हणतात हा मनुष्य देह जो आहे ना जसा जन्माला आला तसाच याचा शेवट झाला पाहिजे. तसा जर का याचा शेवट झाला नाही तर हा माणूस काय करतो. शब्द रूप रस स्पर्श आणि गंध. गरुड पुराणामध्ये 5 सिद्धांत दिले. हत्ती, पाण्यातला मासा, फुलातला भुंगा, त्यानंतर हरिण आणि या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांना जी एकच उदाहरण वापरलं. गरुड पुराणामध्ये याचं एक्सटेन्शन केलं. हरिण आणि हा पतंग हे 5 जण एका विषयाचं सेवन करतात. शब्द रूप रस स्पर्श. पण गरुड पुराणात एक ओवी आली मराठी. कैसा प्रमादी हा एकला नर सेवी 5 विषय समग्र. माणूस एवढा मोठा हुशार आहे म्हणले. अरे बाबा हत्ती एकच विषय खातो. हत्ती काय करतो? एकच विषय खातो. हरिण एकच विषय सेवन करतो. पाण्यातला मासा एकच विषय सेवन करतो. चिमणीवरचा भुंगा पतंग एकच विषय सेवन करतो. आणखीन फुलातला भुंगा एकच विषय सेवन करतो. पण माणूस असा पठ्य आहे. माणूस एकटा या संसार सागरामध्ये या वासनेमध्ये दारेशना पुत्रेशना वित्तेशना लोकेशना पाठीमागे लागल्यामुळे किंवा भवटवीमध्ये अडकल्यामुळे भागवतामध्ये सांगितलंय घरचे जे आहे ना म्हणले घरचे सगळे कोण आहेत म्हणले घरचे सगळे मेंढर आहे आणि माणसाला कुत्र्यावणी वाढतात ते भवटवीमध्ये. खगोल भूगोल 5व्या स्कंदात भागवतात. आणि अण्णा आणि नाना आणि दादा आणि आप्पा. अहो हे वर्णन आहे भागवतामध्ये. असं वर्णन आहे. असं त्याला नुसतं वाढतात. तो बी वाढून घेतो स्वतःच पाहत नाही माझं काय कल्याण होणार आहे. आणि शेवटी त्याची गती कशी होते त्याचा अंत त्या पतंगासारखा होतो. दिव्य सिद्धांताचं दर्शन अभंगाच्या पहिल्या रंगी रंगला रंगी रंगे
पतंगाची उंची वाढू नये आणि रुंदी वाढू नये म्हणून गरुड पुराणामध्ये ज्या हत्तीचं, हरणाचं, पाण्यातल्या माशाचं आणि फुलातल्या मकरंदाचं असं स्वादन करणाऱ्या भवऱ्याचं, भुंग्याचं जे वर्णन गरुड पुराणामध्ये आहे, त्याच्यापैकी फक्त एकच हा चिमणीच्या ज्योतीवर घिरट्या घालून जो पतंग मरतो. तुकाराम महाराज दिव्य सिद्धांत मानतात. तर जे मी सांगितलं आधी त्याचं उत्तर आता इथे संपवतो. चिमणी लावल्यानंतर त्या चिमणीवरती एक पतंग यायचा, उडवायचा पतंग नाही, पतंग म्हणजे भुंगा. आणि सगळ्या फुलामध्ये जो किडा मध खातो तो भुंगा वेगळा आणि ह्या चिमणीच्या ज्योतीवरती घिरट्या मारतो तो पतंग वेगळा. त्या पतंगाची उपमा तुम्हाला आम्हाला तुकाराम महाराजांनी दिली. संसार सागरामध्ये रंगणाऱ्या माणसाला जो लवकर सावधान होत नाही, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणी यह लोकीच्या व्यवहार नका डोळे धोरे भरुणी राहो, याकरता तुकाराम महाराज पतंगाची उपमा नरदेहाला देतात. कोणत्या? विषय ओढी भुलले जीव, जे विषय वासनेनं युक्त झालेत लोक, त्यांना, त्या लोकांना तुकाराम महाराज पतंगाची उपमा देतात. का? तो पतंग काय करतो माहिती का? जुन्या काळामध्ये त्या चिमणीच्या ज्योतीवर घिरट्या घालायचा. घिरट्या घालत 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 त्या विषयामध्ये तो एवढा रम्मान व्हायचा, त्या विषयाच्या एवढ्या आहारी जायचा, त्या विषयाच्या एवढ्या आहारी जायचा, नशा म्हणा हवं तर, ती नशा त्याला एवढी आवडायची की आता त्याला कळत नव्हतं की आता सकाळ होणार आहे, तांबडं फुणार आहे, रॉकेल संपून जाणार आहे आणि रॉकेल संपल्यावर ही ज्योत आतमध्ये जाणार आहे आणि ही विजणार आहे आणि ही का विजते हे पाण्याच्या नादात मी बी येतं एक लक्षात. रंगी रंगी रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे, वृंदावन के संत गा रहे हैं. नर शरीर अनमोल रे प्राणी प्रभु कृपा से पाया है, झूठे जग प्रपंच में पड़कर गौ प्रभु को बिसराया है. समय हाथ से निकल गया तो समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. समय बड़ी महत्व की चीज है, बड़ा सुंदर वर्णन कर रहे हैं इसमें. जीवन का सदुपयोग करना है तो जीवन से 3 चीजों को उखाड़ करके फेंकना चाहिए. कौन सी? झूठ कपट निंदा को त्यागो. क्या? झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो. घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो. क्यों? पता नहीं किस रूप में आकर, हो पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. अरे राम नाम के सावन से जो मन का मैल भगाएगा, निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा, राम के दर्शन पाएगा. झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो. हर प्राणी से प्यार करो, अपने अभिमान के चक्कर में हर प्राणी से प्यार करो. पता नहीं किस रूप में आकर के नारायण मिल जाएगा. घर पर आए अतिथी कोई तो यथाशक्ती सत्कार करो. अरे बाबा याचा सदयोग करा, नाहीतर काही उपयोग नाही म्हणलंय. हा देह 3 कारणाने भेटलाय. वेद सांगतोय, वेद सांगतोय. वेद अणोहभत्रा कृतवो यन्तु, त्याला वेद म्हणतात. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो व्रतवाः ततिष्ठदशाङ्गुलं पुरुषावेदम सर्वमयत भूतं यच्च भव्यम्. वेद सांगतोय 3 कारणानं हा देह मिळाला. जायमानो वै ब्राह्मण श्रीभिरऋणवा जायते. मागच्या जन्मातलं ऋषी ऋणातलं मुक्त होण्याकरता, पित्राच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आणि देवाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता वेद सांगतोय. हा जन्म जो मिळाला आपल्याला, मागच्या जन्मातलं संताचं काही वजा आपल्यावर आहे, मागच्या जन्मातलं पित्रातलं काही वजा आपल्यावर आहे महाराज, आणि मागच्या जन्मातलं देवाचं काही वजा आपल्यावर आहे. मग देवाचं भजन करण्या, देवे देह दिला भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, जड भरत राजा हरडे गर्भ
वर्णन आहे, असं अनेक प्रमाण आहे. हा देह भजन करण्याकरता देवाचं, पित्रांची पूजा करण्याकरता, आणि काय म्हटलं मी, संताचं भजन करण्याकरता. मग कधी करणार तुम्ही संताचं भजन? महाराज जवानीत कुठं करीत असतात वय भाऊ, म्हातारपणामध्ये कृष्ण म्हणायला जाताना तर खिशर खिशर निघते. काय खिशर खिशर? 5 वर्षाचा प्रल्हाद आणि 7 वर्षाचा ध्रुव, भगवंतानं त्यांच्यावर ध्रुव की बन गई प्रहलाद जी की बन गई, प्रेमाय और अनुराग से तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगे. संत पण कोणते पण संत कायला पाहिजे. आजकाल कलियुगामध्ये भरपूर फेक बाबा झाले. आजकालचे साधू संत आणि साखळ्या आणि माड्या आणि गाड्या ग ग ग आणि दाढ्या आणि आमच्या बायकाला साड्या येऊन द्या आणि बाबा आम्हाला जेलमध्ये जाऊन द्या. अरे तुम्हाला संताचं काय वर्णन आहे शास्त्रामध्ये? काय बोलतात तुकोबर आहे? जरा जस्ट थिंक अबाउट इट. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय, अरे गाढवाला भागीरथीत जरी आंघोळ घातली तर गाय नाही होऊ शकत, आणि गाय चिखलान जरी भरली तर गाय पूजेला योग्य आहे. वर्णानाम ब्रह्मणो गुरु नास्ति तत्वम नास्ति तत्वम. त्याच्या सारखं दुसरं तत्व नाही. नरसिंह सरस्वती ब्राह्मणस्य दक्षिण करणे हे नित्यम तिष्ठन्ति देवता, विद्वान ब्राह्मण पंडित कीर्तनकार मिल जाय, छोडना नाही पकड लेना, पकड के रखना. बाबा महाराज सातारकर म्हणले होते, सोडलं नुकसान होईल तुमचं, लक्षात घ्या. गाय चिखलानं भरली तरी योग्य आहे. का माहिती आहे तुम्हाला? गावो अग्रतमे संतु, गरुड पुराण श्लोक. गावो में नित्य राहतु, गाई मम प्रिय असतु, अयसे जाणपा खगेंद्रा. भगवंत सांगत असे गरुडा, सर्व देवमय गो, 33 कोटी देवता आहे गाईत. सांगू का कुठं आहे? चला. भगवान विष्णू गरुडाला सांगतात, गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. लक्ष द्या. गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, गाईच्या डाव्या कानामध्ये कुमार आहे. कोण आहेत अश्विनी कुमार? सूर्याचे 2 पुत्र आहेत. असो. हा. गाईच्या ओठ्यामध्ये वरुण म्हणजे पाणी आहे. गाईच्या जिभेवरती आमच्या बोधेश्वराची पत्नी पार्वती आहे. गाईच्या कंठामध्ये 4 वेद आहेत. गळ्याखालची जी पोळी आहे तिथे कंबल नामाचे नाग आहेत. गाईच्या पाठीमध्ये तुमचे आमचे पित्र आहेत. गाईच्या खुराणमध्ये गंधर्व आहे. गाईच्या खुरामध्ये गंधर्व आहे, गुडघ्यामध्ये अप्सरा आहे, आणि गाईच्या पोटामध्ये माझा महादेव आहे, आणि गाईच्या हृदयामध्ये कोण आहे? कौन है? कौन हो सकता है? हाँ? भगवान श्री कृष्ण. मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ नंद नंदन. गाय को मरने नहीं देना. गरुड़ पुराण में लिखा, पित्र बड़े प्रसन्न होते हैं. गांव से यदि एखादी गाय कत्तल खाने में जाएगी तो पूरा गांव नरक का अधिकारी बनेगा. जाने नहीं देना. कोई ले जा रहा है तो उसे फटके देना. खुद रख लेना गाय को, लेकिन जाने नहीं देना. कानून जब सजा देगा तब देगा गाय को मारने के बाद में, लेकिन आपके गांव की गाय यदि कत्तल खाने में गई तो फिर कोई खैर नहीं. मेरे कृष्ण को बुला रही है गाय. मेरी गौ माता की जान बचाने आ जाओ नंद नंदन. हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन. हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, और अर्जुन की रक्षा करने को दिन और रात जगे थे. दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन वन. हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन. यूट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. कीर्तनालाही वेळ पुरत नाही, कथेलाही तुमचं मन भरेला. मी तरी काय करू बघा त्याच्यावरती. गायीची हत्या होऊ देऊ नका. मी पण 7-8 गायी पाळतो, कोणाला काही मागत नाही.
जब बनेल मुठी गौशाला वृद्धाश्रम, महाराष्ट्र में हम कर रहे हैं महाराज जी, क्योंकि वृंदावन में तो सब कर रहे हैं, लेकिन महाराष्ट्र में कौन करेगा? कीर्तनकारों को और कथाकारों को करना चाहिए ना, महाराष्ट्र में सबको करना चाहिए थोडा ॲज पर आवर ॲबिलिटी. शास्त्रामध्ये नुसतं घ्यायला नाही सांगितलंय. यजन याजन, यज्ञ करावा ब्राह्मणानं करू नाही घ्यावा, दान प्रतिकर आम्ही दान घ्यावं थोडं लोकांना लावाबाई आणि स्वतः शिकवून लोकांना शिकवाबाई. पण हे कधी म्हणले? करीन करीन करीन. भागवतामध्ये सांगितलं कृष्णाची सेवा करणे एक, नीट ऐका, कृष्णाची सेवा करणे एक, तुळशीची सेवा करणे दोन, गाईची सेवा करणे तीन, पित्रांची सेवा करणे चार, गंगेची सेवा करणे पाच आणि काळाची सेवा करणे सहा. हे सगळे एकरूप आहे. या सहामध्ये जर का भेद केला तर मनुष्यत्वाला अर्थ उरत नाही. म्हणून हा नरदेह खूप मेहनतीनं, खूप कठीणाईनं, खूप पुण्यसंचयानंतर माणसाला मिळायला. म्हणून पतंगासारखं, हरणीसारखं, माशासारखं आणि हत्तीसारखं विषयाच्या आहारी जाऊन माणसानं मरू नाही. माणसानं लवकर काय करावं? आलिया संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे 3086 अभंगाचा नंबर. अभंगाचा नंबर 3086. तुम्ही म्हणाल गडबड काय करू करू, तर तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलं, करायच्या आधी काय होऊ शकतं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात शरीर जायाचे ठेवणे, शरीर नासणार आहे, कुजणार आहे, सडणार आहे, मरणार आहे, देह जाणार आहे, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते, हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. 3066 अभंगाचा नंबर 6 चरण तुकाराम महाराजाची गाथा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले पतंगासारखं मारायचं नसेल तर अगोदर या शरीराचा तुम्ही लौकिक आणि आध्यात्मिक विचार करा. या शरीराला मस्तक ठेंगणा करी संतांची आचरणा. एक काम करा, लवकर करा म्हणले. घातला दुकाना देती आली या सिदान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. 1427 अभंगाचा नंबर. काय सांगू संतांचे उपकार. 2814. अनेक प्रमाण आहे. म्हणून या शरीराचा सदुपयोग करा. शरीर जायाचे ठेवणे, दर्शी अभिलाष जने. जसं ज्यांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे, नंदू अण्णानं जीवनामध्ये सत्कर्म केलं आणि त्यांचा मुलगाही ती परंपरा चालू. तुम्हाला आनंद वाटला. व्यक्तिगत कोणाची स्तुती करणारा आपला संप्रदाय नाही आहे, पण कार्य लोकांना सांगितलं पाहिजे जेणेकरून लोक प्रभावित होतील. या कार्यापासून महाराजजी लोक आता पदच्युत होऊ लागले. लोक काय करतायत, नको तिथे पैसे लावतायत, पण सत्कर्मामध्ये कोणाला पैसे लावण्याची इच्छा राहिली नाही आहे. बरोबर आहे. म्हणून नंदू अण्णा गेल्यानंतर शैलेश भाऊनी जवळपास त्यांच्या गेल्यापासून म्हणजे त्यांच्या 13व्याच्या नंतर सुतक फिटल्यावर त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या आधी, आजची वर्षश्राद्धाची पंगत वेगळी, रात्री इकडे कथीची पंगत असेल वेगळी, त्याच्या आधी 5-5 मोठाल्या पंक्ती दिल्या. एकदा याच्याकरता टाळ्या वाजल्या पाहिजे. हे काय मी पाणी आणि माखण लावतो तसा माझा स्वभाव नाही आहे. पार खुमाई पार खुमाई पार खुमाई पार खुमाई. शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष सने. तुम्ही पहा, शरीर जाणार आहे तरी काही काही, मी इथालचं नाही सांगत आहे, तरी काही काही वासनायुक्त माणसं, किंवा मला राग नका येऊ दे, तुम्ही काही म्हातारे माणसं आमच्या तिकडचे, चालता येईना बाबा, चालता येईना तरी बाहेर जायचं आहे बाबा, आम्हाला बाहेर घेऊन जा. पाहता येईना तरी चष्मा घालून टी व्ही पाहायची इच्छा आहे. बोलता येईना तरी बोलायची इच्छा आहे. आणि काही काहीला हात उचलता येईना, हात दाखव रे, नोटा मोजायच्या आहे. काय गरज आहे बाबा? अरे जागेवर बसल्या बसल्या भगवंताचं नाव घ्या. शरीर जायाचे ठेवणे. अरे बाबा, देवाच्या मंदिरात जाता येत नाही ना, आता डोळ्यानं देवाची मूर्ती पाहता येत नाही ना, हातानं टाळी वाजवता येत नाही ना, तर मरेपर्यंत भगवंताचं नाव तरी सोडू नका. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समदभाव याति नास्त्यत्र संशययं यं वापि स्मरण भावत जंत्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौन्तेय सदा तदभाव भावितः. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 आणि 6. श्लोक नंबर 5 आणि 6 श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8 5व्या श्लोकाची टीका ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 8 उभी नंबर 68. म्हणोनी या परी माते. काय म्हटलं ज्ञानेश्वर महाराज? म्हणोनी या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. मरेपर्यंत देवाचं नाव तरी सोडू नका म्हटलंय. कारण की मरताना जो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मरताना माणसाच्या मनात जशी विचार आहे तसा त्याला पुढचा जन्म. उदाहरणार्थ कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. मरताना जर का बाईनं माणसाचा विचार ठेवला तर बाई माणूस म्हणून जन्माला येते, आणि माणसानं बाईचा विचार ठेवला तर माणूस बाई म्हणून जन्माला येतो. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 25 मध्ये रूपकात्मक पुरंजन राजाची कथा सांगितली आहे. अत्रते कीर्तयिष्याम ममितहास पुरातनम पुरंजनमस्य चरितम निबदो गदतो ममः. पुरंजन राजा स्वर्गातून खाली आला आणि गा 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 बाईसोबत लग्न केलं, स्वतः पण बाया झाला.
म्हणून शरीर हे जायाचे ठेवणे दर्शविलास झणे. असं का होतं म्हटलंय? आपण कोणाच्या आहारी नसावं आणि कोणाच्या वासनेचा लेप आपल्या शरीराला लागलेला नसावं. त्याचं समाधान तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. अंतिम विचार जर का केला तर माणसाची मृत्यू झाल्यानंतर कबीर महाराज सिद्धांत मांडताय, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल में पैसा हो तो सबही खुशामत करते, जब अपने पर बकत पडेगा तब कोई साथ नहीं चलते. गरुड पुराणामधील फाटके कपडे घालू नाही, मराळलेले कपडे घालू नाही. काही काही समजत असतं हातानंच लोक दारिद्र्य प्राप्त करून घेतात. अरे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, सकाळी उठल्या जर का माणसानं तोंड आरशात पाहिलं तर दारिद्र्य प्राप्त होतं. वर्णन आहे असं, सकाळी उठल्या चुकी नाही आरशात तोंड पाहायचं नाही. काही काही लोकांना सवय असते बरं का. असं दाताखाली जे लोक नख चावतात दारिद्र्याची प्राप्ती होते. कोणत्या नक्षत्रावर यात्रेला निघावं? गरुड पुराण शास्त्र प्रगत आहे. अहो शिंक जरी आली तर पूर्वेला शिंकावं किंवा पश्चिमेला, आपण ते कथेमध्ये पाहिलं. एवढं प्रगत शास्त्र असताना, आपलं शास्त्र खरं असताना लोक वाम मार्गाचा स्वीकार करतायत. एवढा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य आदिनाथ उमाबीज प्रकटले मच्छिंद्रनाथले सहज स्थितीत त्याची प्रेममुद्रा गोरक्षा दिली. हे कशा करताय? एवढं मेन असताना सुद्धा लोक जर का इकडे तिकडे भटकत असतील. पण भटकण्याचं कारण असं आहे की लोकांनी फक्त मूळ सिद्धांत सोडलाय. किती लोक आहे खरोखर तंतोतंत काकडा म्हणतात, किती लोक आहे तंतोतंत हरिपाठ म्हणतात, किती लोक खरं इमानदारीने सांगत ज्ञानेश्वरी जे वाचन करतात त्यांना आमचं नमन आहे, याला टीका म्हणत नाही, ही वस्तुस्थिती आहे. किती लोक तंतोतंत ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचतात, किती गाथेचे 100 अभंग रोज वाचतात? खरं सांगा ना. की तुम्हाला नमन आहे बाबा, महाराजांना नमन आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, जे आहेत त्यांचा विषयच नाही. पण जे लोक करत नाही आजकाल, मग ते यूट्यूबवर कमेंट चालतात ना, दुसऱ्या कीर्तनकाराच्या बाजार लावला धंदा. जे दुसरे कीर्तनकार आहेत गाजलेले जास्ती महाराष्ट्रात, आम्ही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतात करतो आम्ही हिंदी इंग्लिशमध्ये, पण जे आहे हे कशा करताय, हे कशा करता म्हणावं लागतं. कारण ही परंपरा खराब करायलाही आपणच जबाबदार आहोत ना कुठेतरी. आपण जर खालून असे डोळे वाटली तर असं वाटायचं. मी नवीन एका कीर्तनाला गेलतो, आता नवीन तर काही खालून एकाने मला असे डोळे वाटरले होते. मग माझ्या लक्षात आलं की पद्धतीत करा. लक्षात आलं का? कीर्तनामध्ये नाचायला सांगितलंय, तमाशा करायला सांगितलेलं नाही आहे, वैयक्तिक बोलायला सांगितलं नाही. सप्रमाण संदर्भासहित कीर्तन असावं. कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीच्या तंतोतंत ओव्या असाव्या, एकनाथी भागवताच्या ओव्या असाव्या, भागवताचे श्लोक चालतात त्यामध्ये, गाथ्याचे अभंग असावे, काकड्याचे प्रमाण असावे. आणि लोक म्हणतात टीका, लोकाला काही येईना झालं आणि लोक करायला लागले या देवानी. किती लोक आळंदीला जाऊन शिकलेत कीर्तन खरोखर. ढब्बार खुमाये ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार खुमा, ढोबार कुमाई, ढोबार खुमा, ढोबार कुमाई, ढोबार खुमाई, ढोबार कुमाई. कोण 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 गाथा वाचणार आजपासून सांगा? सगळे वाचतात का? तुकाराम महाराजाचे 5 अभंग कोण कोण वाचणार? हात वरती करा, हात वरती करा. आणि 5 अभंग वाचायला काय वेळ लागतो? प्रत्येकानं संकल्प घ्या, आज तुकाराम महाराजाचे 5 अभंग रोज वाचेल, ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचेल, हरिपाठ म्हणेल एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा. मग 1 लोटा जल करा तुम्ही. 1 लोटा जलच्या नादामध्ये बऱ्याच लोकांना वारकरी हरिपाठन काकडा बंद केलाय, लोक दुर्गतीला चालले. तुकाराम महाराजांनी हा मूळ सिद्धांत या अभंगामध्ये मांडलाय. नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर. एकदा जर का म्हातारं जागेवर घाण करायला लागलं तर कोणीच काहीच विचारणार नाही. एका म्हाताऱ्याला 4 सुना होत्या. म्हाताऱ्याला ठेवलं गाईच्या गोठ्यात आणि म्हाताऱ्यानं 100 एकर जमीन कमवली. लक्षात ठेवा, कधीच आपण जिवंत असेपर्यंत आपला 7-12 पोराच्या नावावर करायचा नाही, कधीच नाही, नाही तर हाल झालेच म्हणून समजा. म्हाताऱ्यानं शिरा मागितला, सुनबाई शिरा दे. 4 सुना होते, एकानेही शिरा नाही दिल्या. आणि शिरा नाही दिल्यानंतर म्हातारं मरण पावलं. म्हातारं मरण पावल्यानंतर लोक जमा झाले आणि 9 टंकी सुना. आणि बाबा, आणि तुम्हाला शिराला आवडत होता ना, आणि मी रामदेव बाबाचं गावरण तूप टाकून केला होता ना जणू, आणि मी बदाम बी टाकले होते ना, आणि बाबा, आणि तुम्हाला शिरा आवडत होता ना बाबा. कावा मिळाल्यावर का जिवंतपणी म्हाताऱ्याला शिरा नाही दिला. म्हाताऱ्यानं शिरा मागितला, शिरा म्हणता म्हणता म्हाताऱ्याच्या शिरा उघड्या पाडल्या, शिरा म्हातारं मेलं. कशा करता शरीर मजा करून घ्यायची आहे, मजा करून घ्यायची ना. काय करता? घरच्यांसाठी ठेवून करायचं काय? कारण की घरचे 7-12 जर दिलं तर वांदे होणार आहे. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलास झणे.
खरा स्वैरा जर का या जीवाचा कोणी असेल म्हटले, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव स्वैरा, देव स्वैरा, देव स्वैरा दिनाचा. पान नंबर 1 अभंग नंबर 5 आपल्याच वधोय शृंगावे निर्मळे. खरा स्वैरा जर का देवाचा कोण असेल तर वैदिक सिद्धांत त्याचं दर्शन अभंगाच्या शेवटचं. अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा. भान विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीरा जायाचे ठेवणे, मृदंगाचा आवाज. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, तुका म्हणे विठुधरा, तुका म्हणे विठुधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. वरची अभिलाषी जने, आ, आ, तर नंदू आबा आज त्यांचा प्रवास 13व्या दिवसापासून जीव जेव्हा जातो तर पहिल्या दिवशी जेव्हा जीवाचं देहावसन प्राणोत्क्रमण मरणोत्क्रमण आणि देहोत्क्रमण होतं तर त्या जीवाचे अंतिम संस्कार झाल्यानंतर तो जीव अंतिम संस्कार झाल्यावर 10 दिवस दरवाज्यातच असतो. 13व्याला गंध मोकळा झाल्यावर पायी पायी चालायला लागतं त्याला. रस्त्यानं जाताना 12 महिन्यात जेवण भेटतं, 16 जागेवर त्याला बसवतात आणि आजच्या वर्ष श्राद्धाला ज्या माणसामध्ये जेऊ घालतील त्यांच्या नावानं त्यांच्यामध्ये येतील आणि आज त्यांना कैलास लोकाची बोधेश्वराची प्राप्ती हो अशी विनंती बोधेश्वराच्या शरणामध्ये करू. हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा